श्रीमती वर्षाताई सरपाळकर. व्यासपीठावरील सन्माननीय मैत्री उद्योग परिवारातर्फे प्रदान करण्यात येणारे प्रथम पारितोषिक विजेते, परिवारातील बंधू भगिनी आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व, मैत्रीय परिवाराचे सर्वेसर्वा, संस्थापक, संपादक आणि संचालक मधुसूदन सतपाळकर यांचा आज प्रथम स्मृतिदिन. खरं तर स्मृतिदिन हा शब्दच मन हिलावणारा आहे. अतिशय कठोरपणे जिला अकाली आपल्या जोडीदाराच्या वियोगाचं दुःख बाजूला सारून आजच्या दिवशी आपणासमोर यावं लागतंय, अशी त्यांची सहधर्मचारिणी आणि अर्धांगिनी. अवघ्या 8 वर्षांच्या संसारात त्यांच्या प्रत्येक कामात प्रामाणिकपणे साथ देऊन त्यांच्या उद्दिष्टांमध्ये एकरूप होऊन त्यांना सोबत केली अशी मी, ज्यांच्या विजयाचे सत्कार तितक्याच उत्साहाने साजरे केले, आज त्यांच्याच स्मृतिदिनाचा प्रसंग माझ्यावर यावा या इतकी दुर्दैवी गोष्ट नाही. परंतु मधुसूदन सतपाळकर या अलौकिक व्यक्तिमत्वाचा विशेष त्यांच्या कामात, त्यांच्या विचारात आहे. आज त्यांनी आपल्या कामाने स्वतःला अमर सिद्ध केलेला आहे. अवघ्या 6 वर्षापूर्वी मैत्रेय नावाचं छोटंसं रोपटं त्यांनी लावलं. त्यांचा आज सुंदर अशा वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. अथक परिश्रम, विकासाची कास, नवनिर्मितीचा ध्यास आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीची आस घेऊन हा माणूस निरंतर झटला. त्यासाठी प्रसंगी आपल्या जीवावर उदार झाला. आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या लाभातून काही हिस्सा समाजाचा आहे आणि मी तो विविध मार्गाने परत केला पाहिजे, ही सतपाळकरांची ठाम भूमिका होती. त्यासाठी त्यांनी कला, उद्योग आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रात नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून समाजाचं हे ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या पश्चात या उपक्रमांमध्ये खंड पडू नये म्हणून त्यांच्या प्रीत्यर्थ कला, साहित्य आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रातील धडपडणाऱ्या आणि वेगळ्या दिशाने वाट चोखाळणाऱ्या व्यक्तींचा गौरव, सन्मान करावा हाच आजच्या स्मृतिदिनाचा मुख्य हेतू आहे. सतपाळकरांच्या स्मृतिदिनी दिल्या जाणाऱ्या सर्व पुरस्कार विजेत्यांचं मैत्रीय परिवारातर्फे मी अभिनंदन करते व त्यांना अशी विनंती करते की दरवर्षी या पुढील दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी त्यांनी आमच्या सोबत सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावं. आजचे आदरणीय पाहुणे डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर जब्बार पटेल, श्रीमती मेधा पाटकर या सर्वांचं मी आभार मानण्यापेक्षा मैत्रीय परिवार नेहमीच त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरच्या आघातानंतर मी पूर्णपणे कोलमडून पडले होते. परंतु या काळात माझे निकटवर्तीय सतपाळकरांचे असंख्य मित्र, त्यामध्ये आमचे अजित आचार्य असतील, विजय मल्ल्यांसारखे असतील, भरत मेहर असेल, त्याचबरोबर सतपाळकरांनी जोडलेला आमचा उद्योग परिवार असेल, त्यातील आमची काही मंडळी, आमचे सिसोदे सर असतील, जळगावचे नारखेडे सर असतील, आमचा विजय वैद्य असेल, या सगळ्यांनी सतपाळकरांवर निरातिशय प्रेम करणारे असे असंख्य कार्यकर्ते यांनी जणू त्यांच्या प्रेमाच्या आपलेपणाच्या छायेत मला तगवून ठेवलेलं आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांची अनेक अपूर्ण स्वप्न पूर्ण करणं, त्यांनी उभं केलेलं हे काम फुलवणं, वाढवणं आणि त्यासाठी त्यांच्या कामाशी एकनिष्ठ राहून प्रयत्न करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद. जय हिंद, जय मैत्री. मैत्री परिवाराच्या कुटुंब प्रमुख या नात्यानं वर्षाताईंनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर कलासोजी मधुसूदन सतपाळकर स्मृती पुरस्कार प्रत्यक्षात आपण या ठिकाणी द्यायला सुरुवात करत आहोत. साधारण स्वरूप असं आहे की ज्यांना आपण देत आहोत त्यांची ओळख
त्यांना दिल्या जाणाऱ्या मानपत्रामध्ये सविस्तरपणे येत जाते. त्यामुळे मानपत्र वाचन त्यांना ज्यांच्या हस्ते पुरस्कार देणार त्यांची अगदी मोजक्या स्वरूपात, कारण सर्व मान्यवर आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत, पण मोजक्या स्वरूपात त्यांची ओळख आणि नंतर थेट पुरस्कार प्रदान. पुरस्काराचं स्वरूप असं आहे: मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख. यंदाचा मधुसूदन सतपाळकर साहित्य विषयक क्षेत्रातल्या भरीव कामगिरीबद्दलचा पुरस्कार आपण श्री भारत सासणे यांना देत आहोत. त्यांना आपण जे मानपत्र देणार आहोत ते मी आपल्याला वाचून दाखवतो. मराठीतील समकालीन साहित्याला आपल्या शैलीदार आणि अर्थगर्भ लेखनानं एक अभिनव परिणाम देणारे उत्कृष्ट साहित्यिक म्हणून आपल्याला मधुसूदन सतपाळकर पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. दर्जेदार वाङ्मयीन मूल्य आणि सकस जीवनदृष्टी हा आपल्या निर्मितीचा गाभा आहे. आपलं लेखन मनाला थेट भिडतं, जाणीवाच्या कक्षा रुंदावतं आणि यामुळेच लोकमान्यतेबरोबर राजमान्यताही आपल्याला लाभलेली आहे. जॉन आणि अंजिरी पक्षी, कॅट, बाबीचं दुःख, लाल फुलांचं झाड, अस्वस्थ, विस्तीर्ण रात्र हे कथा दीर्घकथा संग्रह, जंगलातील दूरचा प्रवास ही मुलांसाठीची कादंबरी आणि मरणरंग हे आपलं 3 अंकी नाटक उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेते ठरलेला आहे. आपल्या चीरदाह अनर्थ या संग्रहाला राहीच्या स्वप्नांचा उलगडा या कादंबरीलाही अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. कथालेखनाबरोबर आपण नाट्यलेखन, बालसाहित्य, कादंबरी, चित्रपटात कथालेखन या क्षेत्रातही स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे. वैविध्यपूर्ण निर्मिती करणारं सव्यसाची लेखन अशी ख्याती आपण मिळवली. आपल्या नयनम दहकत पाबग या नाटकाला 14व्या राज्य नाट्य महोत्सवात लेखनाचं राज्य शासनाचं प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. 1989-90 मध्ये 27व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात सूर्योदय या चित्रपटाच्या कथेसाठीचं उत्कृष्ट कथेचं पारितोषिकही आपल्याला मिळालेलं आहे. अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेमध्ये राक्षस आणि चंद्रोदय या नभोनाट्यालाही प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. सावरे हे आपण लिहिलेलं व्यावसायिक नाटक मराठी रंगमंचावर गाजतच आहे. आज अभावानच आढळणारी अस्सल वैचारिक समृद्धी आपल्या साहित्यात आढळते. आपल्या लेखनाद्वारे आपण वाचकांची अभिरुची घडवली आणि पर्यायाला जनमानसात नवी दृष्टी दिली. आपल्याला मधुसूदन सतपाळकर पुरस्कार देण्यामुळं पुरस्कारही सार्थ झाला असं आम्ही समजतो. हा पुरस्कार ज्यांच्या हस्ते दिला जाणार आहे त्या तळातल्या माणसांचा विचार करणाऱ्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचं नाव पोचलेलं आहे अशा आपल्यातल्या कार्यकर्त्या मेधा पाटकर, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या, ज्यांनी संपूर्ण जगभरात मोठे बांध आणि विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात लोकमानस तयार केलं. विस्थापितांचं पुनर्वसन झाल्याशिवाय कुठल्याही परियोजना आखल्याच कशा जाऊ शकतात असे प्रश्न विचारून जागतिक बँकेला सरदार सरोवर प्रकल्पातनं माघार घ्यायला लावली. अशा पर्यावरणवादी नेत्या. मेधा पाटकरांचं संपूर्ण आयुष्यच विलक्षण आहे. लहानपणापासून आजवर अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या मेधा पाटकरांना नोबेल पारितोषिक म्हणजेच राईट टू लाईव्हलीहूड अवॉर्ड मिळालं. मेधा पाटकर आज जगातील नामवंत नेते नेल्सन मंडेला आणि नोम चॉम्स्की यांच्या श्रेणीत जाऊन बसलेले आहेत. जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचा आणि आंतरराष्ट्रीय समन्वयाचं त्या नेतृत्व करत असून आता लोक राजनीती मंचातून त्या देशभर राजकीय जागरण करत असतात. स्वतः उत्तम कवयित्री आणि साहित्यिक म्हणूनही त्या महाराष्ट्राला परिचित आहेत. भारत सासण्यांच्या पैस हा कथासंग्रह विस्थापितांचं दुःख मांडतो. या दुःखाची जाहीर वाच्यता करून जगाला हलवणारी व्यक्तीच मेधा पाटकर. ह्याच योगायोगानं भारत सासण्यांना हा पुरस्कार आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रदान करते.
दोघांनाही मी व्यासपीठाच्या मध्यावर येण्याची विनंती करतो. सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले सर्व मित्र, कोणत्याही साहित्यिकाला, लेखकाला जेव्हा एखादं पारितोषिक मिळतं, एखादं बक्षीस मिळतं, त्यावेळेला तो स्वीकारताना असं म्हणतो की हे पारितोषिक स्वीकारत असताना आनंद होतो आहे. परंतु आजचा तो तसा प्रसंग नाही. हे पारितोषिक स्वीकारताना खरं तर मला दुःख होत आहे. परंतु हे पारितोषिक मी अतिशय आदराने स्वीकारतो. सत्पाळकरांचा आणि माझा संबंध कसा आला किंवा हे जे पारितोषिक मी स्वीकारतोय पहिलं साहित्याच्या संदर्भात, ते स्वीकारत असताना कोणतं औचित्य निर्माण झालं याबद्दल अतिशय थोडक्यात मला वाटतं 2-1 मिनिटांमध्ये मी आपलं मनोगत आपल्यासमोर ठेवलं पाहिजे. योगायोगाचा भाग असा झाला की सत्पाळकरांचं जे काही स्लोगन आहे त्यांच्या उद्योग समूहाचं, ते त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अतिशय वेगळं असं ते घोषवाक्य आहे. इथे स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो असं किंवा अशा आशयाचं ते घोषवाक्य होतं, जे माझ्या वाचनात आलं. नंतर जेव्हा संबंध आला त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं की हे अतिशय वेगळं असं घोषवाक्य आहे. स्वप्न पाहतात, अनेक मंडळी स्वप्न पाहतात, परंतु त्या स्वप्नांना सत्याचा स्पर्श झाला पाहिजे ही जी काही इच्छा आहे ती अतिशय महत्वाची आहे. माझ्या एका कादंबरीमध्ये राहीच्या स्वप्नांचा उलगडा ज्याचा उल्लेख झाला इथे, त्याच्यात पहिल्याच 1-2 पानामध्येच अशी ओळ आलेली आहे सुरुवातीलाच की स्वप्न सत्यात उतरतात पण ती उतरवावी लागतात. जे स्वप्न ही सत्यामध्ये उतरवायची असतील तर ती उतरवावी लागतात. हे सूत्र घेऊन ही कादंबरी जेव्हा आली योगायोगाचा भाग, त्यावेळेला मी म्हटलं की हे कुठेतरी आपलं जुळतंय, तुमचं आणि माझे कुठले तरी सूर जुळतायत असं दिसतंय. त्या सुमाराला आता पैसचा उल्लेख झाला. ही एक कथा पैस नावाची नाही आहे, पुनर्वसन संदर्भामध्ये लिहिलेली, ज्याच्यावर शशांक शंकर नावाच्या माणसाने 2-3 वर्ष काम केलं. त्याची पटकथा लिहिली इंग्रजीमध्ये. उत्तम प्रकारे ती पटकथा निर्माण झाली आणि ती नंतर NFDC-कडे दिली होती वगैरे. कुठल्या तरी कारणामुळे ती स्वीकृत जरी झाली नाही तरी संपूर्ण प्रोजेक्ट तयार असल्यामुळे सत्पाळकरांची अशी इच्छा होती की त्याच्यावर काहीतरी आपण केलं पाहिजे. मधुसूदन फिल्म्स किंवा मैत्रीय फिल्म्स ही एक ब्रांच असावी, एक शाखा असावी, अशा स्वरूपाची इच्छा असल्यामुळे हे प्रोजेक्ट त्यांच्यापर्यंत गेलं आणि 2-3 बैठका झाल्या आणि त्यानंतर हा 34 वर्षाचा मनुष्य काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. त्यामुळे विश्वास असा वाटला नाही की हा मनुष्य अशा पद्धतीने एकदम निघून जाईल. इतकं प्रचंड कर्तृत्व आणि यश निर्माण केल्यानंतर आणि वेगवेगळ्या शाखांमध्ये विस्तारित राहण्याची इच्छा आणि स्वप्न पाहिल्यानंतर हा मनुष्य असा निघून जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. योगायोगाचा भाग असा झालाय की ज्या 2-3 ज्या काही बैठका झाल्या त्या निमित्ताने मेधा पाटकरांचं त्यावेळेला आंदोलन सुरू होतं या पुनर्वसनच्या संदर्भामध्ये. या कथेमध्ये सुद्धा पाण्याखाली बुडणाऱ्या एका गावाची कथा मी मांडलेली आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा सुद्धा करायची होती, ते राहून गेले. योगायोगाने त्यांच्याकडून हा पुरस्कार आज स्वीकारलेला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी सुद्धा आंदोलनात भाग घेतलेला आहे, पुनर्वसन जवळून पाहिलेलं आहे धुळे आणि जळगाव भागामध्ये, आणि त्यांना तो विषय जवळचा जिव्हाळ्याचा वाटतोय. त्याच्यावर चित्रपट निर्माण करावा, त्याच्यावर काहीतरी काम करावं, असं काहीतरी काम करावं की जे सर्वांच्या लक्षात राहील. आत्ताच आपण जी फिल्म बघत होती, मी बघत होतो, त्यावेळेला असं वाटत होतं की दरवळा ठासून भरलेला आहे, असं काहीतरी हे व्यक्तिमत्व आहे.
किती फोर्स, किती प्रकारची शक्ती त्याच्यामध्ये, किती प्रकारची ऊर्जा त्या उद्गारांमध्ये होती. की नरजन्म एकदाच मिळतो, परंतु असं काहीतरी काम केलं पाहिजे ते सांगत होते. मी ऐकत होतो, प्रभावित झालो. अतिशय वाटलं की बरोबर आहे की ही जी काही शक्ती, ऊर्जा जी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ठासून भरलेली होती ती त्यांच्या चर्चेमध्ये सतत जाणवत राहायची. आणि असं वाटायचं की आता हे प्रोजेक्ट होईल पूर्ण, याच्यातून व्हायला पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. ते झालं नाही, तेव्हा तरी आपण हे पूर्ण करूयात. परंतु हा त्या निमित्ताने जो साहित्य पुरस्कार त्यांच्या नावाने मला मिळाला, अतिशय आदराने स्वीकारतो, दुःखाने स्वीकारतो. आणि जिथे अपेक्षा व्यक्त केली की इथून पुढे जे पुरस्कार द्यायचे आहेत त्याबद्दल या परिवारामध्ये राहून त्याबद्दल काही काम करूयात. अर्थात मी या परिवारामध्येच राहील, तेव्हाही मला बोला. त्याबद्दलची जे काही काम आहे, चर्चा आहे, ते आपण सर्व मिळून करूयात. पुन्हा एकदा इथे मला बोलवलं आणि हा सन्मान दिला त्याबद्दल सर्व संबंधितांचे मी अतिशय ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय भारत चाचणे यांना ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला त्या मेधा पाटकर यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. ज्यांना मधुसूदन भाऊंच्या स्वप्नांचा स्पर्श झाल्यामुळेच त्या आज इथे उभ्या राहिल्या असाव्यात असं इथे जवळूनही जाणवलं. अशा वर्षाताई आज इथे आवर्जून उपस्थित असलेले श्रीयुक्त विक्रम गोखले, एक संवेदनशील बांधील कलाकार, नरेंद्र जाधव, गुणाजी आणि इतर सर्व मान्यवर मंडळी, आणि आपण मधुसूदन सत्पाळकर परिवारातले सर्व स्नेही. खरं तर फार बोलावं असा हा प्रसंग नाही, आणि तरीही इथे बसल्या बसल्याच जे मनात आलं ते नोंदवायलाही हवं आहे. भारत चाचणे यांच्यासारख्या साहित्यिकाला पुरस्कार देण्याची खरं तर माझी लायकीच नाही. जब्बार भाई इथे आहेत, त्या सर्वांच्या कलेचं महत्व आणि मोल हे तर जाणूनही आपण सर्व त्यांना पुरस्कृत करण्याइतकी ज्यांची ही संवेदना आणि स्वप्न मोठी होती अशा मधुसूदन भाऊंच्या आठवणीतच रममाण होऊन इथे बसला. आत्ता स्वप्नस्पर्श नावाचं ते छोटस हृदय आठवणींचं मोहळच विणलेलं असं पुस्तक पाहत होते, सोबत पाहत होते. त्यात सर्वच मंडळी ही आमच्या मित्रमंडळीतली आणि त्यांच्याही परिवारातली. हे नातं जे राष्ट्रसेवा दल आणि छात्र भारतीपासून ते मैत्रेय फाउंडेशन पर्यंत आहे, आणि आजही आमची सोन्यासारखी मैत्रीण लता, प्रम आणि इतर सर्वच हे त्यामध्येच आवर्जून ऋतून राहिलेले आहेत. हे सगळं नातं सांगण्यापलीकडचं आहे, आणि आज ते आपल्यातच आहेत, कुठेतरी वावरत आहेत. आत्ताच तर बोलत होते असं वाटावं इतकं त्यांचं कार्य आणि त्यांच्या कार्याचा आमच्यासारख्या आंदोलनांशी, चळवळ्यांशी असलेला संबंध हाही घनिष्ठ होता नव्हे, आजही आहे. मधुसूदन भाऊंना प्राध्यापक मुभा शाह असोत, सुभाष वारे असोत, तुमची मैत्रीण करुणा तावडे असोत, या सर्वांनीच अगदी सहज सुंदरपणे म्हटलं आहे तसा एक